महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या 4 मंत्र्यांवर निशाणा साधलाय। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदारांचे फोन उचलत नाहीत अशी टीकाच मिटकरींनी केली आहे। याच वेळेला भाजपचे 4 मंत्री काहीच कामाचे नाहीत अशी खरमरी टीकाही त्यांनी केली आहे। दरम्यान संबंधित मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहोत असे त्यांनी सांगितलंय। शिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना भान राखलं पाहिजे असा सल्लाही मिटकरींनी दिलाय। माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीलाच पालकत्व द्या आणि सावरकर साहेबांच्या गळ्यात ती माळ घाला, म्हणजे विखे पाटील साहेबांना त्रास होणार नाही। दुसरीकडे महायुतीमधला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत, मग अर्थमंत्री अजितदादा असतील, महिला बालकल्याण आदिती तटकरे असतील, अनिल भाईदास असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, हे सर्व लोक एका मिनिटात फोन करतात। त्यांचे OSD PS हे सगळे फोन उचलतात। पण मला आलेला अनुभव अत्यंत वाईट आहे। मी विखे पाटील साहेबांच्या एकूण कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करतो। नुसता विखे पाटील साहेबांचा नाही तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश खाडेजी आणि वाहतूक मंत्री आपले रवींद्र चव्हाण साहेब, या सर्वांचे असे वेगळे वेगळे अनुभव मला आहेत। जे अशा विषयाचं आपण माझे अमोल मिटकरला त्या ठिकाणी हे राहील, त्यांना सांगणं राहील की अशा विषयाचं ट्विट न करता एकदा अजितदादाशी माझ्याशी बोलले असते किंवा देवेंद्रजीशी बोलले असते तर समन्वय झाला असता। एखाद्या वेळी कुठल्या कारणाने राहून गेलं असेल, पण हे बोलता येऊ शकतं, ट्विट करण्याची गरज नव्हती।